नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत श्रीकृष्ण कॉलनी अहमदनगर येथे. अहमदनगरमध्ये याही काही आधी आपण एपिसोड्स केलेले आहेत. उत्साह प्रचंड होता. इकडे सुद्धा महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत. अशाच महिला जास्तीत जास्त आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. यावरून मला जे काय समजायचं आहे ते मी समजलेलो आहे. बघूया आता या महिला खेळ कशा खेळतात. त्यासाठी सुरू करावा लागेल आपल्याला कार्यक्रम साडेमारे. आपण ज्या श्रीकृष्ण कॉलनीमध्ये आलेलो आहोत तिकडच्या एक ताई आपल्या बरोबर आहेत. कॉलनीतल्या लोकांविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रोहिणी कुलकर्णी. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. बर. इकडे कॉलनीत तुमच्या काय काय सांस्कृतिक कार्यक्रम चालतात ते सांगा. आमच्या इथे बरेचसे कार्यक्रम असतात. नवरात्रात दांडिया घेतात. गणपती उत्सवामध्ये 9 दिवस कार्यक्रम ठरलेले असतात. गेम शो घेतात. स्पर्धाही घेतात. आणि ही बरंच काही घेतात. म्हणजे उखाण्याची स्पर्धा असतात. रांगोळी स्पर्धा असते. चित्रकला स्पर्धा असतात. बर. आणि या सगळ्या महिला भाग घेतात त्याच्यात? घेतात. सगळ्या जणी येतात. हो हो. आणि व्यवस्थित स्पर्धा वगैरे चाललेली असते? हो हो. छान चाललेली असते. मग आज पण तुम्हाला वाटेल 3:30चा हा आजचा कार्यक्रम झकास होईल इकडे? खूपच झकास होईल. काय सांगताय? खरंच होईल. हो ना? हो. बघूया आता आपण किती झकास होईल ते. बघूया. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद राहुल. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झालेली आहेत. खेळायला सुरुवात करायची पण त्यासाठी निवडायचे स्पर्धक. त्यासाठी काढायची तिकडची टोकन्स. जो हा काढून देणार आहे. हाय. हाय. काय नाव तुझं? श्रीधर श्रीरंग खानवलकर. कितवीत आहेस तू? 7वी. कुठल्या शाळेत जातोस? श्री समर्थ विद्या मंदिर. अभ्यास आवडतो जास्त की खेळायला आवडतं? अभ्यास. हो. बर. टोकन्स काढायला आवडतील तुला? हो. ठीक आहे. मला 3 टोकन्स काढून दे. डोळे मीट आणि एक एक करून 3 टोकन्स माझ्या हातात दे. अजून एक दे. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आपल्या बरोबर. पहिली फेरी अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 40 आणि दुसरा क्रमांक आहे 8 आणि तिसरा क्रमांक आहे 5. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळ तर सुरू करायचे आहेत पण मारायचे आहेत त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. आम्हाला तुमचं नाव तर माहिती आहे. तुम्ही काय करता अजून सांगा. मी गृहिणी आहे. घरातले काम करते. वर्तमानपत्र वाचते. मैत्रिणींशी गप्पा मारते. बचत गट चालवते. ठळक बातम्या संपल्या. हा. खरंच बातम्या देता तुम्ही गावात? असं वाटतंय? हो. नाही, मुळीच नाही. नाही ना? मग पाठ करून आलात सगळं? नाही, पाठांतर नाहीच. रोज करतेच आहे. काय करताय हे असं बोलता? रोज बोलता? अरे घरात जे काम करायचं असतं ते रोजच करते ना. पण घरात तुम्हाला असे प्रश्न विचारतात? नाही, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देते. हा, मला वाटलं की घरात हेच रोज बोलते मी म्हणून. मग बर. आणि बाकी बचत गट काय? बचत गट चालवते. बचत गट म्हणजे एक 20 जणींचा ग्रुप असतो. माणसी 100 रुपये असतात. महिना 100 रुपये असतो. ते 100 रुपये भरायचे. एक 5 वर्षाचा आहे माझा बचत गट. मग आपल्याला काही बँके थ्रू व्याज मिळतं. तो एक छोटासा धंदा म्हणून किंवा आपलं मैत्रिणीचं म्हणून चालवते. मला काम मिळेल त्याच्यामध्ये? नाही, लेडीजच आहे फक्त. अच्छा, ओके. मग मला नाही काम मिळणार? नाही. बरं. मग सलमान खान आला तर त्याला काम मिळेल? त्याला तर मुळीच नाही. का? लेडीज आहे सगळ्या. पण सलमान खान आवडतो की नाही तुम्हाला? आवडतं असला तरी लेडीजचा ग्रुप असतो. समजा सलमान खान तुमच्या समोर आला तर काय कराल तुम्ही पहिल्यांदा? नाही, काय हाय हाय करणार. बाकी काय करणार? हाय हाय करणार? आवडतो ना तुम्हाला? आवडतं असं म्हणून काय करणार. हायच म्हणणार फक्त. मी फक्त हाय म्हणणार आणि घरी जेवायला घेऊन जाणार? त्याची इच्छा असेल तर घेऊन जाणार. मी बळजबरी म्हणणार नाही. हो ना? बरं. आता तुमची खेळ खेळायची इच्छा आहे की नाही? खूप ना? त्यासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी अनिता पातारे. तुम्ही काय करता? मी घरकाम करते. अच्छा. आणि बाकी तुम्ही या कॉलनीमध्ये काय करता? सांस्कृतिक कार्यक्रम? सांस्कृतिक कार्यक्रम तसं म्हणजे असतात. गणपतीचे कार्यक्रम असतात. तिथे नवरात्रीचे कार्यक्रम असतात. त्याच्यात तुम्ही काय करता? प्रामुख्याने मी म्हणजे ह्या कार्यक्रमात शक्यतो मी भाग घेत नाहीये. मी दुसरे सामाजिक काम, धार्मिक काम करते. धार्मिक काम? काय का? मी भारतीय बौद्ध महासभेचं काम करते. अच्छा. मग इकडेच करता तुम्ही ते काम? हो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये करते मी. महाराष्ट्रामध्ये काम करता? हो. काय सांगताय? मी अहमदनगर जिल्ह्याची महिला सचिव आहे भारतीय बौद्ध महासभेची. आणि त्यामार्फत आमचं काम
पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. अच्छा. आणि मग बाकी गाणी बिणी गाता तुम्ही? हो तशी आवड आहेच ना. हो पटकन 2 ओळी म्हणून दाखवा चला. आज माझ्या मनाची कोमल कळी फूल होऊन पडावी भीमाच्या गळी. आज माझ्या मनाची कोमल कळी फूल होऊन पडावी भीमाच्या गळी. वा, छान गाणं म्हटलं. आता तुम्हाला पण खेळ खेळायचा की नाही? हो खेळायचंय तर. हा मग आता उत्साह आला तुमच्यात. ठीक आहे, ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. प्रमिला भगत. तुम्ही काय करता? गृहिणी. सगळ्याच गृहिणी आहेत? हो. बर, तुम्ही काय बाकी इतर कार्यक्रम काय करता तुम्ही? बाकी काय गणेशोत्सवाच्या वेळेस स्पर्धा घेतात त्याच्यात सहभागी फक्त होते. या कॉलनीत गणेशोत्सवच होतो का? नाही, नवरात्र उत्सव पण मग असतो. ते पण आम्हाला ऐकून झालं. आम्ही दांडिया खेळतात. ते पण ऐकलं, नवरात्रीतच होतो दांडिया. बरं, सत्संगात जाते. हा ते नाही ऐकलं. ते काय करता तुम्ही? सत्संगामध्ये जाऊन म्हणजे तिथं जात असतो. दर रविवारी असतो सत्संग आमचा. हा, मग तुम्ही तिथे प्रवचन देता? तुम्ही स्वतः देता? काय सांगताय? देते. म्हणून असं शांत आहात तुम्ही, हो ना? हो. हो ना. पण आता खेळ खेळताना शांत राहून चालेल का मला सांगा? शॉपिंग करता तुम्ही? शॉपिंग करते ना. हा, वस्तूंचा अंदाज वगैरे आहे ना तुम्हाला? हो आहे. आहे ना. काय काय झालं तुम्हाला असं माझ्याकडे असे का बघताय? कशाला इतके प्रश्न विचारतोय हा? असे का बघताय माझ्याकडे? मी वाईट काही प्रश्न विचारतोय का? नाही. व्यवस्थित विचारतोय की नाही मी? मग खेळ खेळायचा की नाही आपल्याला? हो खेळायचं ना. त्यासाठी ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. मला ऑल द बेस्ट देताय? मी नाही खेळणार आहे, तुम्ही खेळणार. हा, गप्पा मारून झाल्या, ऑल द बेस्ट पण घेऊन झालं माझं. आता वेळ आहे खेळ खेळायची. पहिली फेरी आहे अंदाजे किती. खेळ एकदम सोपा आहे. मी तुम्हाला एक प्रॉडक्ट देणार, काही आकडे देणार. त्या आकड्यांना घेऊन तुम्हाला एक किंमत लावायची. ज्यांची किंमत त्या प्रॉडक्टच्या किमतीची एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर त्या ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. सो पहिल्यांदा किंमत लावणार अनिता ताई, मग प्रमिला ताई, मग रोहिणी ताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे टोस्टर. या सँडविच टोस्टरमध्ये एका वेळी तुम्ही 2 सँडविच तयार करू शकता. याला नॉनस्टिक कोटेड कुकिंग प्लेट आहे, ज्यामुळे हे धुवायला खूप सोयीस्कर आहे. या टोस्टरच्या हँडल्सना बकल क्लिप्स आहेत. याच्या रेडी टू कुक निऑन इंडिकेटरमुळे टोस्टला लागणाऱ्या योग्य तापमानाचा अंदाज येतो. आजचं प्रॉडक्ट तयार, आकडे तयार. अनिता ताई हे घ्या, 4 आकडे वापरा आणि या प्रॉडक्टची किंमत काय वाटते ते सांगा. किती किंमत आहे? 2103. बरोबर वाटते? हो म्हणजे मी अंदाजे मला बरोबर वाटले. एवढीच ठेवायची तुम्हाला? हो एवढीच ठेवायची. एवढीच ठेवायची. मग फ्रीज करूया आपण. हो. ओके, 2103. 1 2103 2103. अनिता ताईंनी पण अंदाज सांगितला. बघूया आता प्रमिला ताई काय करताय. हे घ्या, 4 आकडे वापरा तुम्ही पण. किती किंमत आहे? 2510. 2510. बोला आता काय वाटतं? 2510 बरोबर वाटते? मग किती वाटते? 1200. 2000, 2500, 1500. किती? 15000? 1500. तुम्हाला काय वाटतं? मला बरोबर वाटते. एवढीच ठेवायची आहे? हो. नक्की मग फ्रीज करून टाकूया. ओके, 2510. 1 2510 2510. प्रमिला ताईंनी पण अंदाज सांगितला. बघूया आता रोहिणी ताई काय करतात. हे घ्या, 4 आकडे वापरा तुम्ही पण. किती किंमत आहे? 2590. 2590. का वाटतंय परत? मग किती वाटते? पटकन बोला. 1500. 1100, 1500, 1800च्या इकडे. 1100 ते 1800च्या मध्ये 2004. तुम्हाला काय वाटतंय? एवढी फिक्स आहे. ही फिक्स करायची आहे? नक्की? ओके, 2590. 1 2590 2590. तिघींच्याही किमतीचा अंदाज माझ्या हातात आहे. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती किंमत लावली ते. प्रमिला ताईंनी किंमत लावली 2510 रुपये. अनिता ताईंनी किंमत लावली 2103 रुपये. आणि रोहिणी ताईंनी किंमत लावली 2590 रुपये. आणि ह्या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1395 रुपये. त्यामुळे विजेते आहेत अनिता ताई.
हा घ्या तुमचा टोस्टर. हा आता नाचा आता. सांगा कसं वाटतंय? म्हणजे शब्दात व्यक्त करता येणं, कारण मी पहिल्यांदाच अशा कार्यक्रमामध्ये भाग घेतला हा. आणि मी म्हणजे सांगायचं इथं कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आलेच नव्हते. हा. मी फक्त कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. हा. परंतु तो इथं हातात तुमची चिठ्ठी मिळाली आणि माझा नंबर पहिलाच आला इथे, त्यामुळे मी भाग घेतला आणि बक्षीस पण मिळालं, त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. हो ना. हो. आता आनंद शब्दात व्यक्त करू नका, टोस्ट मध्ये व्यक्त करा. हा मी नंतर येतो चालेल. तुमच्याकडे. हो चालेल. पुढच्या राऊंड साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी विचारणार तेव्हाच सांगा. प्रश्न असा आहे, असा कोण आहे जो पक्षी नसून सुद्धा झाडावर राहतो? उत्तर आठवून ठेवा, मी एपिसोडच्या शेवटी विचारितो.